कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात आतापर्यंत 6 आमदार व 2 खासदारांनी त्यांना निवडून दिलेल्या पक्षाला फाट्यावर मारून सत्तेसाठी दुसऱ्याच पक्षाशी घरोबा केला आहे. त्याची सुरुवात 1990च्या निवडणुकीत झाली. परंतु कोल्हापूरने ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली त्यांना पुन्हा निवडून दिलेले नाही हा इतिहास आहे. आता कोल्हापूरचा स्वाभिमानी, जागरूक माणूस आगामी लोकसभा व विधानसभेला त्याची पुनरावृत्ती करतो की सत्तेला सलाम करून पक्षबदल करणाऱ्यांना पुन्हा गुलाल लावतो हीच उत्सुकता असेल. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर या गोष्टींना उजाळा मिळाला आहे. जिल्ह्याने 1990च्या निवडणुकीत शिवसेनेचे 2 आमदार पहिल्यांदा निवडून दिले. बाबासाहेब पाटील सरोडकर शाहूवाडीतून व कोल्हापूर शहरातून नवखे दिलीप देसाई विजयी झाले. पुढच्या राजकारणात तत्कालीन शिवसेना नेते छगन भुजबळ यांच्या संगतीने या दोघांनीही शिवसेना सोडली व काँग्रेसला पाठिंबा दिला. परंतु पुढच्या 1995च्या निवडणुकीत या सरोडकर व देसाई यांच्या पत्नी शिवानी देसाई यांचा पराभव झाला. शाहूवाडीतून संजयसेन गायकवाड अपक्ष म्हणून विजयी झाले व कोल्हापुरातून शिवसेनेच्या सुरेश साळोखे यांना लोकांनी निवडून दिले. त्यानंतर दिवंगत माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी 2009च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विरोधात बंड केले आणि अपक्ष निवडणूक लढवून विजय खेचून आणला. या लढाईला अस्मितेच्या लढाईचे स्वरूप प्राप्त झाले. चालू पंचवार्षिकमध्ये मात्र महाराष्ट्राच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणातही फाटाफुटीचे पेव फुटले. शिवसेनेमुळेच विजयी झालेले खासदार संजय मंडलिक व धैर्यशील माने यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटाशी घरोबा केला. आमदार प्रकाश आंबेडकर यांना शिवसेनेने 2 वेळा आमदार केले. राजेंद्र पाटील यड्रावकर हे अपक्ष निवडून येऊनही त्यांना शिवसेनेने राज्यमंत्रीपद दिले. या दोघांनीही पक्ष सोडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते हसन मुश्रीफ व चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनीही पक्षाध्यक्ष शरद पवार यांची संगत सोडून अजित पवार यांच्यासोबत ते भाजपच्या सरकारमध्ये गेले. रोज उठता बसता फुले, शाहू, आंबेडकर यांचा जप करणाऱ्या मुश्रीफ यांनी आता मोदी यांना पंतप्रधान करण्याचा विडाच उचलला आहे. याशिवाय जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी सोयीनुसार पक्ष बदलला आहे. त्यातील कान्हींना मतदारसंघाची अपरिहार्यता होती. प्रस्थापित पक्षात संधी मिळत नसल्यानेही कान्हींनी मूळ पक्षाला रामराम केला. माजी आमदार महादेवराव महाडिक यांना कधीच कोणत्याच पक्षाच्या विचारधारेशी देणे घेणे नव्हते. ते स्वतःलाच एक पक्ष समजत होते. त्यामुळे त्यांनी काँग्रेससह सोयीनुसार शिवसेनेशीही सलगी केली. संधी मिळताच मुलग्याला भाजपमध्ये नेऊन आमदार केले. ज्यांच्या 2 पिढ्या काँग्रेसच्या विचारात वाढल्या त्या प्रकाश आवाडे यांनी गेल्या निवडणुकीत मतदारसंघातील भाजपच्या प्रभावाला शरण जाऊन काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली व अपक्ष म्हणून निवडून आले. ते आता भाजपच्या सोबत आहेत. माजी खासदार निवेदिता माने यांचे सासरे दिवंगत बाळासाहेब माने हे इचलकरंजीचे 5 वेळा खासदार होते, परंतु त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी, परत शिवसेना व आता शिंदे शिवसेना असा प्रवास केला. धनंजय महाडिक यांची राजकीय कारकीर्द शिवसेनेतून सुरू झाली. शिवसेनेनेच त्यांना लोकसभेला पहिल्यांदा संधी दिली. पराभव झाल्यावर ते राष्ट्रवादीत गेले. राष्ट्रवादीने त्यांची 5 वर्षे कुजवली व नंतर खासदार केले. तिथेही पराभव होताच त्यांनी वारे पाहून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. भाजपने त्यांना राज्यसभेचे खासदार केले. समरजित घाटगे यांचे मूळ घराणे काँग्रेसचे. विक्रमसिंह घाटगे एकदा अपक्ष, नंतर काँग्रेसकडून आमदार झाले. शिवसेनेकडून एक लोकसभा लढवली, परंतु समरजित यांची राजकीय सुरुवात भाजपमधून झाली. माजी खासदार राजू शेट्टी यांचा स्वतःचा पक्ष असला तरी त्यांनी खासदार झाल्यावर पहिल्या टर्ममध्ये काँग्रेस आघाडीला पाठिंबा दिला. त्यानंतर 2014 त्यांना भाजप बरा वाटला. तिथे भ्रमनिरास झाल्यावर 2019 पुन्हा ते महाविकास आघाडीचे उमेदवार होते. आता अजून त्यांचे तळ्यातमळ्यात सुरू आहे. संभाजीराजे यांची राजकीय कारकीर्द राष्ट्रवादीतून सुरू झाली. भाजपने त्यांना राज्यसभेचे खासदार केले. आता ते पुन्हा काँग्रेसच्या सोबत राजकारण करण्याच्या तयारीत आहेत. विनय कोरे यांनी राष्ट्रवादीतून निवडणूक लढवून आमदार झाले. नंतर त्यांनी जनसुराज्य पक्ष स्थापन करून काँग्रेस आघाडीला पाठिंबा दिला. आता ते भाजपच्या सोबत आहेत. संजय घाटगे यांची राजकीय कारकीर्द काँग्रेसमधून सुरू झाली. त्यानंतर त्यांनी जनता दल, शिवसेना, परत काँग्रेस, परत शिवसेना, नंतर स्वाभिमानी व त्यानंतर 2 वेळा शिवसेना अशी फेऱ्या मारल्या.
एवढ्या काळात त्यांना जून 1998 ते ऑक्टोबर 1999 या काळात 1.5 वर्ष आमदारकीची संधी मिळाली. उल्हास पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कडवे कार्यकर्ते, परंतु विधानसभेला संघटनेला रामराम ठोकून त्यांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला आणि आमदार झाले. आता पुन्हा ते संघटनेच्या जवळ आले आहेत. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जगात भारी कोल्हापुरी.